नवरा मुंबईहून घरी आला. बायकोसोबत सर्वांसमोर केलं नको ते कृत्य आणि पूर्ण गाव पाहत राहिलं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कामाच्या निमित्ताने पती पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. बहुतेक लोक आपल्या कुटुंबांपासून दूर मुंबईत कामाला येतात आणि कधीतरी आपल्या कुटुंबाला भेटायला घरी जातात. अशीच एक व्यक्ती जी मुंबईला राहत होती ती आपल्या घरी परतली. घरी गेल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या बायकोसोबत सर्वांसमोर असं कृत्य केलं की सर्वांनाच धक्का बसला. नवरा बायकोसोबत ते कृत्य करताना संपूर्ण गाव पाहत होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावातील हे प्रकरण आहे. महिलांनी खचाखच भरलेल्या मेळाव्यात असं काही घडलं आहे की कुणी विचारही केला नसेल. मेळाव्यात पत्नीने पतीसोबत नको तेच कृत्य केलं आणि या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पतीनं पत्नीला झाडाला बांधलं, तिच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर तिचे केस कापले. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला चपलेचा हारही घातला. पतीने पत्नीसोबत हे सर्व केलं ते पंचायतीच्या आदेशावरून. पंचायतीच्या तालिबानी शिक्षेचं प्रकरण समोर आलं आहे. पंचायतीच्या आदेशामुळे गावात तणावाचं वातावरण पसरलं आहे. महिलेचे त्याच गावात राहणाऱ्या लवकुश नावाच्या तरुणावर प्रेम होते. विवाहित महिलेला देखील 3 मुले आहेत. तिचा मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे. महिलेचा पती हरिलाल हा मुंबईत खासगी नोकरीला आहे. पत्नीचे त्याच्या गावातील एका मुलासोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. पती मुंबईहून परतल्यावर त्याने महिला आणि तिच्या प्रियकराला बोलताना पकडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर गावाची पंचायत झाली. या प्रेमीयुगलाला तालिबानी शिक्षा देण्यात आली होती. मात्र प्रियकराने पंचायतीच्या तावडीतून निसटून पोलीस ठाणं गाठलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले, पण पोलीस येण्यापूर्वीच महिलेचं तोंड काळं करून तिचे केस कापण्यात आले होते. पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पत्नी हरिलालसह 15 जणांना अटक झाली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय रॉय यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गावात तणावाचे वातावरण पाहता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.